21 जून 2025 वार शनिवार या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत वातावरणामध्ये काय बदल होणार आहेत, कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे, कोणत्या ठिकाणी कोरडे वातावरण राहणार आहे याचा संपूर्ण अंदाज लक्षात घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता लगेच सुरू करूयात। जो काही कोकण एरिया या ठिकाणी सकाळपासून ढगाळ वातावरण राहणार आहे, जो काही मुंबई शहर उपनगर रायगड आणि हा जो काही इलाका आहे या ठिकाणी सकाळपासून ढगाळ वातावरण राहणार आहे। तर जो काही हा सह्याद्रीचा जो काही भाग आहे या ठिकाणी सुद्धा पूर्ण ढगांची दाटी आपल्याला दिसून येणार आहे। तसेच जो काही पुणेचा हा काही भाग आहे सह्याद्री साईडचा या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाऊस आणि रिमझिम प्रकारचा लय नाही पण थोड्या प्रकारचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच नाशिक आणि जो काही ठाणे पालघरचा भाग आहे या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे। याच वेळी सकाळचा जो काही 1:30-2चा टायमिंग आहे या वेळी बंगालच्या उपसागरामध्ये जो काही वाऱ्यांची परिस्थिती निर्माण होत आहे या ठिकाणी जो काही विदर्भ आपला एरिया आहे, विदर्भामधील जो काही नागपूर विभाग आहे नागपूर, तसेच या ठिकाणी जो काही गडचिरोलीचा भाग आहे गोंदिया हा जो काही एरिया आहे गोंदिया जिल्हा गडचिरोली नागपूर या ठिकाणी अमरावती या ठिकाणी सकाळीच पाऊस पडण्याचे संकेत आपल्याला दिसत आहेत। या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी त्याचा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। तर सकाळी अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर सकाळ नंतर परिस्थितीमध्ये कधी बदल होत आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। सकाळ परिस्थितीमध्ये बदल होत आहेत, फक्त जो काही विदर्भ एरिया या ठिकाणी आपल्याला ढगांची दाटी दिसत आहे आणि ती सुद्धा आपल्याला सकाळपासून दुपारपर्यंत जो काही फक्त सकाळी जो काही रात्री 2-3चा टायमिंग आहे या ठिकाणीच फक्त पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु नंतर जो काही 2-3 वाजेपर्यंत संपूर्णच महाराष्ट्र कोरड्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहे। कुठेही आपल्याला पावसाचा थेंब सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार नाही असा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे। उर्वरित महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर कुठेही फक्त जो काही दुपारनंतर जो काही टायमिंग आहे या ठिकाणी नांदेड जो काही संध्याकाळचा जो टायमिंग आहे या ठिकाणी नांदेड जो काही जिल्हा आहे या ठिकाणी ढगांची दाटी आणि क्वचित ठिकाणी रिमझिम प्रकारचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे असा अंदाज त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे। उर्वरित महाराष्ट्रामध्ये गेलं तर जो काही नाशिक विभाग जो काही हा छत्रपती संभाजीनगर जो काही मराठवाडा विभाग आहे, तसेच संपूर्ण जो अमरावती विभाग नागपूर विभाग पुणे विभाग तसेच जो काही हा कोकण एरिया आहे या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचा आपल्याला पाऊस पाहायला मिळणार नाही असा अंदाज आपण वार शनिवार जो काही हा जो काही 21 जून 2025चा हवामान अंदाज आहे हा आपण लक्षात घ्यायचा आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।